नमस्कार, मी सुप्रिया. काल मी एक व्हिडिओ बनवला होता मुंब्राच्या नगरसेवकेच्या या विषयावरती. सहर शेख हिने जे केस हराया ह्या त्यावरती मी तो व्हिडिओ बनवला होता. तर काल मी पाहिलं तर तिने एक माफी मागितलेली आहे, की ती बोलली होती की मुंब्रा पूर्ण हिरवा करेल. तर त्याच्यावरती तिने माफी मागितलेली आहे, पण तिने व्हिडिओ बनवायला पाहिजे होता, माफीचा व्हिडिओ. ठीक आहे, जाऊ द्या. 20-22 वर्षाची लेडीज आहे ती, त्यामुळं थोडंसं बोलण्यामध्ये झालं असेल. पण तिचे जे बॉस आहेत, जे इम्तियाज जलील म्हणून नाव आहे त्यांचं, त्यांनी फॉर्म भरताना त्या फॉर्ममध्येच औरंगाबाद टाकलं होतं आणि ते वरून व्हिडिओमध्ये मी आज पाहिलं. ते व्हिडिओमध्ये असे म्हणतायत की मी औरंगाबादच बोलणार, मी संभाजीनगर असं बोलणारच नाही. तर हे काय, हे दहशतवाद आणि दंगली फैलवण्याचंच काम करतायत की नाही आहे? तर माझं असंच म्हणणं आहे की हे जातीवाद हे सोडून द्या. मुस्लिम, हिंदू, अजून जी दुसरी जात आहे ते सर्वांनी एकत्र यावं आणि भारताला पुढे न्यावं. हे दंगली फैलवण्याचं काम करू नये. आणि जर दंगलीच फैलवायच्या असतील तर त्यांनी दुसऱ्या देशात जाऊन दंगली फैलाव्यात. इथे त्यांचं काम नाही आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की इंडियामध्ये हम दो हमारे दो हे जे आपण केलेलं आहे तर ते ॲक्च्युली होत नाही आहे. काही कास्टमध्ये भरपूर 2पेक्षाही लिमिट पुढे जाते आणि चीन कंट्री आहे. तर त्या चीनलाही आपण चायनाला काही दिवसांनी मागं टाकू. कारण आता चायना इतकं जबरदस्त इनोव्हेटिव्ह आयडिया तयार करतं आहे की त्यांचं बेस्ट कंट्री माहिती का काय आहे एक्सपोर्ट करण्याची? की भारत देश. भारत देश ही त्यांची टार्गेट कंट्री आहे की मी तिथे सगळा जो आमचा माल आहे तो आम्ही एक्सपोर्ट करू आणि इंडियातले लोक ते इम्पोर्ट करतील. मग त्यांच्या तिथले सगळे छोटे छोटे आपल्या 1 गुंठ्यामध्ये त्यांचे 20 ते 25 शॉप्स आहेत की जिथे सगळे बिझनेस आहेत आणि ते सगळे बिझनेस जे टॉयज वगैरे बनवतात ते सगळे इंडियामध्ये पाठवतात. आणि इंडिया काय करते? इंडियामध्ये चालले जातीवाद, हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम. मुस्लिमांनी पण असं हे जी सहर शेख होती हिला आत्ताच कुठेतरी हे मिळालं होतं पद, तर लगेच हिंदू मुस्लिम सुरू झालं. तर असं नाही व्हायला पाहिजे. आणि चायना कंट्री इनोव्हेटिव्ह का होत चालली तर त्यांच्या इथे फर्स्ट स्टँडर्डपासून इनोव्हेटिव्ह आयडियाज म्हणजे सुतारकाम, नक्षीकाम हे शिकवलं जातं. ते मुलं लहानपणापासूनच काहीतरी बिझनेस आयडियामध्ये गुंतले जातात. तर आपण पण तेच केलं पाहिजे. आणि इंडियामध्ये रूल्स जे आहेत, आपले 2 मुलं, तर त्याच्यावरती एक थोडंसं सरकारने लक्ष, माझी मोदींना विनंती आहे की त्यांनी थोडंसं त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून कुठल्याही एका जातीची किंवा प्रजातीची संख्या वाढून तिथलेच उमेदवार उभे राहून सगळं तेच होऊ नये असं माझं म्हणणं आहे. त्या पॉलिसीज ज्या आहेत, रूल्स जे आहेत, जे इंडियाने हे केलेले आहेत की मुलांसाठी, ते त्यांनी बेटर करावेत. अजून त्यासाठी कडक कायदा करावा की फक्त गव्हर्नमेंट नोकरी मिळणार नाही किंवा राजकारणात तुम्हाला मिळणार नाही असं होऊ नये. त्यांनी रूल्स कडक करावेत की एका घरामध्ये 2 मुलं किंवा जे आहेत 2 बेबीज पाहिजेत. त्याने मग जे पुढे जाऊन आपल्या देशाची पण चायना काही दिवसांनी आपण चायनाला पण लोकसंख्येच्या बाबतीत मागे टाकू. तर ह्या पॉलिसीज पाळल्या पाहिजेत. आणि मी पण एका MNC कंपनीमध्ये ॲज अ HR म्हणून 4-5 वर्ष काम केलं होतं. तर MNC कंपन्यामध्ये आणि इंडियन कंपन्यामध्ये खूप फरक आहे. MNC कंपनी ह्या रूल्सवरच चालतात. तसेच जे रूल्स आहेत ते भारताने त्यांच्या ह्याच्यात पाळावेत, म्हणजे काही होणार नाही. आणि जे आत्ता बोलतायत ना लोक की आम्ही औरंगाबादच म्हणणार, तर मग इंडियात नका राहू, तुम्ही तुमच्या देशामध्ये जा जिथे जायचं आहे तिथे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संभाजीनगर हे जे जर तुम्ही कागदोपत्री नाव दिलेलं आहे तर तुम्ही फॉर्म भरताना मग औरंगाबाद कसं टाकू शकता? आणि परत वरती मीडियाला सांगताय तुम्ही की मी औरंगाबादच टाकणार. तर हे सरळ सरळ दंगल फैलवण्याचं काम आहे. म्हणजे आम्ही सहन करतो याचा अर्थ असा नाही आहे. आणि दंगली फैलवण्याचं कृपया सहर शेख आणि तिचे जे कोणी आहेत बॉस वगैरे त्यांनी ते कमी करावं. ठीक आहे, धन्यवाद.